तर पंतप्रधान नरेंद्र मोदी निळवंडे धरण परिसरात दाखल झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे 4 कालवे असलेलं हे धरण आहे अकोले तालुक्यातलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण आता थोड्याच वेळात पार पडणार आहे। थोड्याच वेळापूर्वी बॅकवॉटरसह या निळवंडे धरण परिसराची देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केलेली होती। साधारण 46 वर्षांनी या संपूर्ण प्रकल्पाचं काम पूर्ण होतंय। या प्रकल्पामुळे 110 गावांचा पाणी प्रश्न सुटेल असंही सांगितलं जातंय। सुविधा होगी, जो लाभ होगा वो काफी महत्वपूर्ण है। तो ऐसे में ये दौरा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का, क्योंकि तमाम क्षेत्रों की जब हम बात करते हैं उसमें विकसित भारत को कैसे और ज्यादा विकासशील बनाना है, इसको लेकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हमेशा से सजग रहे हैं और उसी की बानगी ये तस्वीरें हैं जो कहीं ना कहीं और ज्यादा मजबूती प्रदान करती हैं। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निळवंडे धरण परिसरात दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात आता आपण बघतोय की पंतप्रधानांच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण झालेलं आहे। 46 वर्षांनी हे काम पूर्ण झालेलं आहे। 110 गावांचा हा पाणी प्रश्न आता यापुढे सुटणार आहे। 4 कालवे असलेलं हे धरण आहे अकोले तालुक्यातलं। थोड्याच वेळापूर्वी मोदींनी या संपूर्ण परिसराची बॅकवॉटरसह संपूर्ण परिसराची पाहणी केलेली होती। आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाचं लोकार्पण पार पडतंय। निळवंडे धरण परिसरातनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही थेट दृश्य आपण बघतोय। त्यांच्यासोबत अजित पवार आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील देखील त्यांच्यासोबत आहेत। निळवंडे धरणाची धरण क्षेत्राची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहणी केलेली आहे। निळवंडे कालव्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं जलपूजन झालेलं आहे। 4 कालवे असलेलं हे धरण आहे आणि डाव्या कालव्याचं लोकार्पण, निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आता पार पडतंय। मोदींनी थोड्याच वेळापूर्वी बॅकवॉटरसह निळवंडे धरण परिसराची पाहणी केली आणि डाव्या कालव्याचं लोकार्पण आता पंतप्रधान करणार आहेत। 46 वर्षांनी हा प्रकल्प पूर्ण होतोय। हे काम पूर्ण झालेलं आहे। 110 गावांचा पाणी प्रश्न त्यामुळे सुटणार आहे। लाभ होता हुआ वहां के लोगों को नजर आएगा और इसके लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में इसका शुभारंभ किया गया है और राष्ट्र को इसे समर्पित किया गया है। तो कहीं ना कहीं इसका जो पानी है और इस बांध से जो सिंचाई का काम भी होगा उसमें भी काफी गति देखने को मिलेगी। तो कहीं ना कहीं हम कह सकते हैं कि ये काफी महत्वपूर्ण पूरा क्षण हो। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आता निळवंडे धरणाच्या कालव्याचं लोकार्पण पार पडतंय। 4 कालवे असलेलं हे धरण आहे अकोले तालुक्यातलं। 46 वर्षांनी हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होतो आहे। त्यामुळे 110 गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे। लैलेश बारगजे आपले प्रतिनिधी पुन्हा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। लैलेश, थोड्याच वेळात या कालव्याचं लोकार्पण पूर्ण होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते। कशा पद्धतीने आता पुढचं कार्यक्रमाचं स्वरूप असेल? निश्चितच या ठिकाणी निळवंडे प्रकल्पावर पंतप्रधान मोदी यांचं काही वेळापूर्वी आगमन झालेलं आहे। त्यापूर्वी त्यांनी हवेतूनच पूर्ण प्रकल्पाच्या कॅचमेंट एरियाची असेल किंवा परिसराची पाहणी केलेली आहे। निळवंडे धरणाची पाहणी देखील त्यांनी हेलिकॉप्टर केलेली आहे। त्यानंतर ते निळवंडे कालव्यावर दाखल झालेले आहेत। कालव्याच्याच एका बाजूला एक मोठा पॅन्डॉल मध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी काही वेळापूर्वी पंतप्रधान पोहोचले। त्यांनी कालव्याच्या भिंतीवर जाऊन 3 नंबर मोरीपर्यंत जाऊन त्या ठिकाणी जलपूजन देखील केलेलं आहे। आता पुन्हा ते कार्यक्रमाच्या पॅन्डॉल मध्ये आलेले आहेत आणि हा कार्यक्रमानंतर पुन्हा ते शिर्डी या ठिकाणी असलेल्या काकडी विमानतळाच्या बाजूला दुसरा कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत, ज्या ठिकाणी शेतकरी मेळावा आहे आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या विकास कामांचे देखील लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी काकडी या परिसरात असलेल्या कार्यक्रमामध्ये होणार आहे। लैलेश, 46 वर्षांनी हे काम पूर्ण होतंय, त्यामुळे 100हून अधिक 110 गावांचा पाणी प्रश्न सुटणार असं समजतंय। कशा पद्धतीनं वैशिष्ट्य आहेत या प्रकल्पाची आणि या प्रकल्पाचं लोकार्पण पूर्ण झाल्यामुळे कसा फायदा होणार आहे गावकऱ्यांचा? निश्चितच गेल्या 50 पासून अकोले आणि जवळ असलेल्या नगर जिल्ह्यातले 4 तालुके, नाशिक जिल्ह्यातल्या एका तालुक्याचा, असा 5 तालुक्याचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला आहे। त्यासाठी जवळपास 50 वर्षांचा लढा आहे। या धरणाचे अनेक वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत। गेल्या 35 वर्षापासून या धरणाच्या कामावरच राजकारण देखील या भागातलं पाहायला मिळालेलं आहे। कारण अकोले असेल, संगमनेर असेल, राहाता असेल, कोपरगाव असेल, सिन्नर असेल, या तालुक्यांमध्ये या गावाच्या पाण्याचा उपयोग होणार होता। त्यामुळे राजकारणावरही त्या
त्या धरणाचा परिणाम पाहायला मिळालेला आहे मागच्या 30 ते 35 वर्षांपासून. त्याबरोबरच 109 गावं ही जी या धरणाच्या याच्यामध्ये येणार आहेत, लाभ क्षेत्रात येणार आहेत, त्यांचा देखील आता मोठा आनंदाचा दिवस म्हणता येईल. कारण हे धरण पूर्ण झालेलं आहे. एक मात्र या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जो उजवा कालवा आहे या धरणाचा तो आणखी पूर्ण झालेला नाहीये. आणि याच उजव्या कालव्यातून अकोले तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार होतं. त्यामुळं आता जरी 5 तालुक्यांपैकी 4 तालुक्यांना या धरणाच्या पाण्याचा लाभ होणार असला तरी ज्या अकोले तालुक्यात हे धरण आहे त्या अकोले तालुक्यात मात्र शेतकऱ्यांना अजूनही पाणी या धरणाचं सध्या तरी मिळणार नाहीये. मात्र आगामी 4-5 महिन्यामध्ये त्यांनाही मिळेल असं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळं या तालुक्यामध्ये असलेले शेतकरी असतील किंवा ज्यांची जमीन या धरणामध्ये गेलेली आहे यांच्यासाठी मात्र थोडासा अजूनही दिलासा मिळालेला नाहीये. आणि या ठिकाणी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी धरण उशाला मात्र कोरड घशाला अशी सध्याची परिस्थिती आहे. लैलेश, 14,000 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण होत आहे मोदींच्या हस्ते. नगर मधलेही काही प्रकल्प आहेत. पुढच्या कार्यक्रमाचं स्वरूप नियोजन कसं आहे? या निळवंडे प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान मोदी काकडी त्या बाजूला असलेल्या कार्यक्रमामध्ये पुन्हा जातील. त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आहेत. प्रामुख्याने शेतकरी मेळावा आहे आणि त्यानंतर जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प आहेत. त्याचं लोकार्पण सोहळा आहे. यामध्ये एक मोठा प्रकल्प आहे जो अहमदनगर शहरामध्ये जो दवाखाना बांधलेला आहे त्या दवाखान्याचं देखील लोकार्पण सोहळा या कार्यक्रमामध्ये होणार आहे. नक्की, धन्यवाद लैलेश दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर अहमदनगर मधल्या आयुष रुग्णालयाचं देखील मोदींच्या हस्ते लोकार्पण होईल. आत्ताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण केलेलं आहे. आपण आत्ताच ऐकलं, 46 वर्षांनी साधारणपणे या प्रकल्पाचं काम पूर्ण झालेलं आहे. या प्रकल्पाच्या कामाला जवळपास 50 वर्षांचा वेळ लागला. 110 गावांचा पाणी प्रश्न यामुळे सुटणार आहे. 4 कालवे असलेलं हे अकोले तालुक्यातलं धरण निळवंडे धरण आहे. निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलेलं आहे. त्यापूर्वी बॅकवॉटरसह संपूर्ण धरण परिसराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली. आणि आता थोड्याच वेळात नरेंद्र मोदी हे पुढच्या कार्यक्रमासाठी देखील दाखल होतील. तिथे जिल्हा रुग्णालय असेल किंवा आयुष रुग्णालयाचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होईल. अहमदनगर मधल्या जिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते होईल. तर आयुष रुग्णालयाचं उद्घाटन देखील मोदींच्या हस्ते होईल. काही वेळापूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर आहेत. शिर्डीत दाखल होऊन त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. शाही चरणी ते लीन झालेले होते. पाद्यपूजा त्यांच्या हस्ते करण्यात आली आणि त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निळवंडे धरण परिसरात दाखल झाले. निळवंडे परिसरात दाखल झाल्यानंतर त्यांनी बॅकवॉटरसह संपूर्ण धरण परिसराची पाहणी केली. त्यांच्यासोबत राज्यपाल आहेत, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री देखील त्यांच्यासोबत आहेत. राधाकृष्ण विखे पाटील आहेत. निळवंडे धरण डाव्या कालव्याचं लोकार्पण थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. अकोले तालुक्यातलं हे धरण आहे. 4 कालवे असलेले हे धरण आहे. त्यापैकी डाव्या कालव्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. 46 वर्षांनी या संपूर्ण प्रकल्पाचं, या कालव्याचं काम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे 110 गावांचा अकोलेसह 110 गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. थोड्याच वेळापूर्वी हे लोकार्पण पार पडलेलं आहे आणि आता पुढे अहमदनगर मधील आयुष रुग्णालय असेल किंवा भूमिपूजन आहे जिल्हा रुग्णालयाचं, ते देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. एकूण 14,000 कोटींच्या प्रकल्पांचं काहींचं लोकार्पण तर काहींचं भूमिपूजन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. पॉसिबल हो पा रहा है तो कहीं ना कहीं इसी के लिए हम कह सकते हैं कि आने वाले समय में जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने जो चीजें सोची हैं उसको लोगों तक, आखिरी इंसान तक पहुंचाने की जो कवायद है वो अब और ज्यादा
मुखर होती हुई, तेज होती हुई नजर आ रही है और विकास का जो बुनियादी आपण बघू शकतो ही थेट दृश्य काही क्षणांपूर्वीची ही दृश्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निळवंडे धरणाच्या कालव्याचं लोकार्पण केलेलं आहे. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत बैस, त्याच्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित आहेत. काही वेळापूर्वी कालव्याचं जलपूजन मोदींनी केलेलं होतं आणि आता निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. पाहणी या धरण क्षेत्राची, धरण परिसराची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली आहे. हेलिकॉप्टरद्वारे बॅकवॉटरची देखील पाहणी त्यांनी केलेली आहे. 46 वर्षांनी तब्बल हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे. यामुळे अकोलेसह 110 गावांचा पाणी प्रश्न देखील सुटणार आहे. अकोले तालुक्यातलं हे धरण आहे 4 कालवे असलेलं आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा शिर्डी दौरा आहे. 14,000 कोटींच्या, एकूण 14,000 कोटींच्या विकास कामांचं काही ठिकाणी भूमिपूजन तर काही ठिकाणी लोकार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान हे साईचरणी लीन झालेले होते. साईबाबांचं त्यांनी दर्शन घेतलेलं होतं, त्यांच्या हस्ते पाद्यपूजन झालेलं होतं. त्याच्यानंतर निळवंडे धरण परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले. त्यांनी निळवंडे धरणाची पाहणी केली, धरण परिसराची पाहणी केली, बॅकवॉटरची पाहणी केली हेलिकॉप्टरमधनं आणि थोड्याच वेळापूर्वी डाव्या कालव्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलेलं आहे. किस तरह की जरूरतें हैं, किस तरह की समस्याएं हैं, इसको जानने के लिए, समझने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हमेशा अग्रसर रहते हैं और यही वो बानगी है कि जो आज हम तस्वीरों के जरिए देख पा रहे हैं कि जब बांध की यहाँ पर इस नहर को राष्ट्र को समर्पित किया गया है तो कहीं ना कहीं आने वाले समय में जो यहाँ पर 182 गांव हैं, उनके जो लोग हैं, उनका जो परिवार है वो आगे और ज्यादा सशक्त होता हुआ नजर आएगा और यही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की तर निळवंडे धरणाची वैशिष्ट्य काय आहे, त्यामुळे कुठल्या कुठल्या क्षेत्राला फायदा होणार आहे, आता थोड्याच वेळात आपण बघणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. देना कहीं ना कहीं इसके लिए प्रधानमंत्री श्रीरामपूर, राहता, संगमनेर, कोपरगाव, सिन्नरला याचा फायदा होणार आहे. अकोल्यातल्या दुष्काळी आणि जिरायती भागाला देखील याचा फायदा होईल. 7500 करोड़ रुपए की परियोजनाओं नगर मधलं 66,266 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तर 68,878 हेक्टर शेतजमीन देखील ओलिताखाली येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काम करते हुए दावा, उजवा कालवा आणि उपसा सिंचन योजनेचा यात समावेश असेल. साझा कर रहे हैं, आप देख सकते हैं, क्योंकि ये नीलवंडे बांध की है और यहां से जल पूजन सबसे पहले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने किया. आपण बघतोय थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण पार पडलेलं आहे. उनको और साफ तौर पर जो तहसीलें हैं, 7 तहसीलें हैं और 182 गांव हैं जिनको इससे सीधा लाभ मिलता हुआ नजर आएगा. वहां के लोगों को और उनके जो जीवन यापन है उनका, उसमें एक और मजबूती आएगी क्योंकि इससे बहुत बड़ा आयाम एक निकलता हुआ सामने आ रहा है. तो काफी महत्वपूर्ण ये पूरा क्षण और इसकी तस्वीरें साफ तौर पर गवाह हैं और वो तस्वीरें हम आपके साथ शेयर. आपण बघतोय ही दृश्य थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण पार पडलं. आपण बघू शकतोय की कशा पद्धतीनं हा लोकार्पण सोहळा रंगलेला होता. सड़क की भी नहीं मिल पाती, तो ऐसे में तमाम ऐसे छत्रपतींचा विचार म्हणजे